नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच हितगुज या सदराखाली किरण केंद्रे यांनी त्यांच्या लेखातनं एक विचार मांडला. तो वाचनात आला आणि आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी सुद्धा शेअर करते. काही दिवसापूर्वीनं इंटरनेटवर एक व्हिडिओ बघितला होता. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतल्या जपान आणि कोलंबिया यांच्या सामन्यानंतरचा तो व्हिडिओ होता. जपाननं हा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर सगळे प्रेक्षक जायला निघाले, पण जपानी प्रेक्षक मात्र थांबलेले होते. तर का थांबले होते? सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी जो फेकलेला कचरा होता तो कचरा उचलण्यासाठी सगळ्या प्लास्टिक बॉटल्स, रॅपर्स, झेंडे आणि इतर कचरा त्या जपानी प्रेक्षकांनी व्यवस्थितपणे गोळा केला आणि कचरा पेटीत तो जमा केला. मित्रांनो, जपान हा देश जगातली एक महासत्ता मानला जातो. एखादा देश महान का ठरतो हे अशा या छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा कळून येतं. खूप मोठा भूप्रदेश आहे, लोकसंख्या आहे किंवा विपुल खनिज संपत्ती आहे म्हणून एखाद्या राष्ट्राचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्या राष्ट्रातले लोक किती प्रामाणिक आहे, त्यांची निष्ठा कशी आहे, आपल्या कर्तव्याप्रती ते किती जागरूक आहे, यावरून ते श्रेष्ठत्व ठरत असतं. दैनंदिन आयुष्यामध्ये अशा साध्या साध्या कृतींमध्ये सुद्धा देशाच्या प्रगतीचं गुपित लक्षात येतं. स्वच्छता हे महत्त्वाचं मूल्य आहे. ते आपल्या अंगोपांगी भिनलं पाहिजे. माझा कचरा मीच उचलणार, मी केलेला कचरा इतरांनी का उचलावा हे अमानवी आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि खरं सांगू का, देशभक्ती म्हणजे काय फक्त सीमेवर जाऊन लढणं नाही. सीमांचं रक्षण करण्यासाठी आपले सैनिक तेवढेच सक्षम आहेत. नागरिकांनी आपलं कर्तव्य योग्य पार पाडणं ही सुद्धा एक देशसेवाच आहे. ती आपण दैनंदिन व्यवहारात सुद्धा करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून ती आपल्याला करता येऊ शकते. जपानी नागरिकांनी हेच केलं आणि एक आदर्श वस्तुपाठ सगळ्यांसमोर ठेवला. या घटनेतून आपणही बोध घ्यायला हवा. आपल्या कर्तव्याप्रती आपण जागरूक असायलाच हवं. आपल्या देशात स्वच्छता ही एक मोठी समस्या आहे. सार्वजनिक ठिकाणांची दुरावस्था आपण नेहमीच बघतो. मी कुठे घाण करणार नाही आणि कुणाला करू देणार नाही. अस्वच्छ जागा स्वच्छ करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेईन. देशाच्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे, ही जाणीव आपल्या सगळ्यांच्या मनामनात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकानं आपलं कर्तव्य पार पाडलं ना तरीसुद्धा खूप मोठा फरक पडू शकतो. म्हणूनच त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून करूया. कर्तव्याप्रती सदैव जागरूक असणारा नवा भारत आपल्यालाच घडवायचा आहे ना, मग यात आपली भूमिका खूप मोठी असणार आहे. मग श्रोते हो, विचार करा, आपण आपली कर्तव्य निष्ठेनं पार पाडण्याचा. कितीही काहीही झालं तरी आपल्या कर्तव्याप्रती जागरूक राहून त्याप्रमाणे कृती करण्याचा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.